फिग्मावर अकाउंट कसं क्रिएट करायचं. सो आपण गुगलला जाऊ, फिग्मा सर्च करूया. फिग्मा सर्च केल्यावर तुम्हाला लिंक मिळेल, त्याच्यावर क्लिक करा. इथं गेल्यानंतर गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळते. एक तर तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटवरून इथं साइन अप करू शकता किंवा तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून क्रिएट करू शकता. जर हा तुमचा पर्सनल PC असेल किंवा जिथे तुम्हाला हे यूज करायचं आहे, सो बेसिकली तुम्ही गुगल थ्रू करू शकता. हे फार इझिली होऊ शकतं, तुम्हाला बाकी काही करायची गरज पडणार नाही. खरं जर तुमचं ऑफिशियल अकाउंट असेल तर तुम्हाला हे काही वेळेस सिंगल साइन ऑन असतं, कंपनीचं लायसन्सिंग असतं, तर ते तुम्ही SSOवरनं लॉग इन करू शकता. सो आपण कन्सिडर करू की आपल्याला पर्सनल अकाउंट करायचं आहे आणि आपण मॅन्युअल ईमेल टाकून त्याच्यावर क्लिक करू. आपण softmarathi@gmail.com टाकू आणि पासवर्ड क्रिएट करू आपण. ओके, आणि आपण इथं क्लिक करूया क्रिएट अकाउंट. तर इथं तुम्हाला नाव देता येतं. त्याच्यानंतर आपण कोणत्या टाईपचं काम करतो, सॉफ्टवेअर युजर रिसर्च मार्केटिंग डिझाईन. सो आपण अदरमध्ये डिझाईनला जाऊ आपण. ओके, मेलिंग लिस्ट तुम्हाला ऑन करायची असेल तर ऑन करू शकता. तुम्हाला जर काही नको असेल मेलिंग लिस्टमध्ये ते काही अपडेट्स असतील, त्यांचे काही इव्हेंट्स होणार असतील किंवा अशा पद्धतीचे काही ऑफर्स असतील तर ते तुम्हाला टाकतात. सो आपण हे चेक करू. क्रिएट अकाउंटला क्लिक करूया. तुमचा पर्सनल PC असेल, सेक्युअर्ड असेल तर तुम्ही सेव्ह पासवर्ड म्हणू शकता. तर आता आपल्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही व्हेरीफाय करा. आपण आपलं जीमेल अकाउंट ओपन करू. आपण इथं तुम्हाला मेल आलेला आहे तुमच्या दिलेल्या ईमेल आय डीवर. व्हेरीफाय ईमेल म्हणायचं. व्हेरीफाय मेलवर क्लिक केलं तिथे त्यांच्या वेबसाईटला जाऊन ते व्हेरीफाय करते. ओके, हे जेन्युइन आहे. सो तुम्हाला काही टीमचं नाव द्यायचं असेल, ईमेल व्हेरीफाय झालं आहे, तुम्हाला जर टीमचं नाव वगैरे काही द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. आपण देऊया सॉफ्ट मराठी. ओके, हे माहिती तुम्ही इथे इन्व्हाइट करू शकता. ज्या पद्धतीने तुमच्या जवळ 5-6 लोकांची टीम असेल तर तुम्ही टीममध्ये तुम्ही करू शकता. एका फाईलवर बरेच जण काम करू शकतात. स्किप दी स्टेप. आपल्याला प्रोफेशनल अकाउंट नको आहे, आपण फ्री आहे. कारण एक प्रोजेक्ट आपण करू शकतो, 3 फिक्चर फाईल्स असतात. रिडिझाईन हे आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत काय असते. आपण स्टार्टर पॅक करू. आपल्याला आता पे करायचं नाही, आपल्याला लर्निंग आहे. आपण स्टार्ट फॉर फ्री करूया. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, डिझाईन विथ फिग्मा आणि व्हाईट बोर्ड विथ फिक्चर. फिग्मा जिथं प्रॉपरली डिझायनिंगसाठी वापरतात. फिक्चर हे तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग किंवा युजर रिसर्च करायचं आहे, तुम्हाला फ्लो चार्ट किंवा काही क्वेश्चन्स आन्सर्स, युजर जर्नी, टास्क फ्लोज वगैरे काही तयार करायचं तुम्ही करू शकता. सो आपण आत्ता डिझाईन विथ फिग्माला क्लिक करूया. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स मिळतात. ब्लँक कॅनव्हास म्हणजे इथं टोटल ब्लँक असेल. iPhone 14साठी डिझाईन करायचं, डेस्कटॉपसाठी तुम्हाला कुठलं काही वापरायचं असेल, कुठले वेगवेगळे टेम्पलेट्स वापरायचे असेल तर तुम्ही करू शकता. आपण म्हणूया आय विल गेट स्टार्टेड ऑन माय ओन. ओके, सो हा तुमचा इंटरफेस आहे. या इंटरफेसवर तुम्ही जसं इथं तुम्ही तुमचं अकाउंटचं दिसेल, तुम्ही कुठल्या अकाउंटवर लॉग इन केलेलं आहे. ओके, रिसेंट फाईल तुम्ही जे काही क्रिएट करता ते ड्राफ्टमध्ये जातं. तुम्ही जे काही ओपन कराल गेम्स किंवा कुठल्याही कम्युनिटीमधल्या फाईल्स असतात त्या तुम्हाला येतात. प्लॅन्स डिटेल्स, फेवरेट काही केलं असेल तर ओके, इथं टीम प्रोजेक्ट आणि बाकीचे डिटेल्स असतात आणि इथं तुम्हाला हे काही फाईल्स देतात. ओके, सो इथं ही टीम लायब्ररी त्यांनी काही डिफॉल्ट तयार होतात इथं फाईल्स ते दिसतात आपल्याला. आणि आपल्याला नवीन फाईल क्रिएट करायची असेल डिझाईन फाईल तर तुम्ही इथं क्लिक करू शकता आणि तिथे क्लिक केल्यानंतर ती तुमची फाईल तयार होते. तर हा एक बेसिक व्हिडिओ होता फिग्मासाठीचा आणि डिटेलमध्ये आपण ह्याच्या पुढे बघू. धन्यवाद.